तर विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीमध्ये असलेल्या मतदारांची नावं वगळणं अथवा वाढवणं याबाबतचे कोणतेही अधिकार महापालिकेला नाहीत असं स्पष्टीकरणच महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेला ही जी यादी बनवत असताना 1 जुलै 25 ची यादी आधारभूत मानलेली आहे आणि त्या आधारभूत यादीमध्ये ज्या ठिकाणचा ज्या भाग यादीमध्ये पत्ता आहे तीच आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या हरकती आहे याचा महापालिकेमार्फत काही विचार केला जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।